एक धाव आहे, ती धाव फलकावरती. संघाच्या धावसंख्येचं खातं ओपन केलंय. बॉल तयार. रितेश फटका यावेळेस फसलाय हवेमध्ये. प्रणित पाटील चेंडूच्या खाली आणि महत्वाची विकेट. फलंदाज अभिषेक गडगे या चेंडूवरती होईल बाद. स्प्रे घेऊन जा. एक धाव फलकावरती, एक विकेट गमावली. गोलंदाज रितेशला मिळालेली ही महत्वाची सफलता. अभि त्या ठिकाणी बाद झाला आणि चांगलं झेल कॅरी केलं ते क्षेत्ररक्षक प्रणित पाटील या क्षेत्ररक्षकानं. पहिल्या षटकाला सुरुवात. एक धाव फलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. चांगली सुरुवात केली आहे गोलंदाज रितेशनं. अंबिका किराणा स्टोअर, आई एकवीरा हातनोली आणि त्यांच्या विरोधात शौनक 11 बोकरपाडा, जय हनुमान बोकरपाडा. हा फटका चांगला गॅप मध्ये येतोय. बॉलनं सीमारेषा गाठली आहे आणि हा चांगला चौकार आपण या ठिकाणी पाहतो. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलतंय 5 या धावसंख्येवरती. रितेश आगिवलेच्या तिसऱ्या बॉलवरती चांगला समाचार घेतला सुनीलनं. सुनील टोंबरे एक लेजंड प्लेअर आणि चांगली कामगिरी त्यांची कित्येक मैदानावरती राहिलेली आहे. बॅटल स्वीप करायचं होतं परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क करू दिला नाही. पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल. धावफलक स्थिरावेल ते 5 या धावसंख्येवरती. टेंबरी संघ क्वालिफाय झालाय. टॉप 4 मध्ये त्यांनी प्रवेश केलाय. पहिल्या दिवसामध्ये, दुसऱ्या दिवसामध्ये आपण यंगस्टार मरियाई जांभिवली टीमला पाहिलं टॉप 4 मध्ये जात असताना. कालच्या दिवसामध्ये मोहोपे टीमनं टॉप 4 मध्ये प्रवेश केलाय आणि आजच्या ह्या मेगा फायनलच्या डे मध्ये आपण पाहतो कोणता संघ क्वालिफाय होईल. आघाडीचे 2 सामने जिंकलेत वानिवली टीमनं, जय हनुमान वानिवली ब या टीमनं. आणि आता दुसऱ्या फेरीची ही दुसरी लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हातनोली आणि त्यांच्या विरोधात बोकरपाडा. 5 धावा धावफलकावरती खूप चांगली गोलंदाजी करतोय रितेश. मैदानाच्या आतमध्ये 5 बॉलमध्ये केवळ त्यानं 5 धावा या ठिकाणी खर्च केल्यात. एक महत्वपूर्ण विकेट त्याने प्राप्त केलेली आहे. आणि सुरुवात जशी हवी होती बोकरपाडा टीमला तशी सुरुवात गोलंदाजीच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. विकेट मिळाली जाईल का? डायरेक्ट हिट झाला असतं तर विकेट मिळाली असती परंतु एक धाव या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. एकेरी धाबेच्या मदतीनं एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 6 या धावसंख्येवरती. सुनील 4 बॉलमध्ये 5 या धावसंख्येवरती खेळतोय. बालू कोंडिलकरनं पहिल्या चेंडूला फेस केलं होतं. लेग बाय स्वरूपात ती पहिली सिंगल धाव मिळाली होती. धावसंख्येचा श्री गणेशा झाला होता परंतु तदनंतर धावा जमवण्यासाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावं लागतंय. 3 षटकांचं सत्र. 3 षटकांमध्ये आपण पाहतो किमान 25 ते 30 प्लस धावा जर झाल्या तर या मॅच मध्ये मजा येईल. अजिंक्य, संघर्ष प्रत्येकाला आयुष्यामध्ये येत असतो. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं हातनोली संघाने खूप मोठा संघर्ष केला आणि जितका मोठा संघर्ष तेवढा मोठा विजय. शेवटच्या सेकंड लास्ट चेंडूवरती आपण पाहिलं सावरोली संघाने चूक केली. आपण नेहमी म्हणतो ना प्रत्येकाच्या हातातनं चूक होती परंतु त्या चुकांमधनं सुधारता आलं पाहिजे, शिकता आलं पाहिजे. ती चूक त्यांना महागत पडली. सावरोली संघ या स्पर्धेमधनं बाहेर गेला. त्याचा फायदा त्यानं पुढच्या चेंडूवरती मी म्हणेन करून घेतला फलंदाज बाळूनं. पुढचा चेंडू त्यानं प्रॉपर टायमिंग बरोबर पेडल केला बॅटवरती आणि मग स्क्वेअर लेगच्या बाहेर फेकून दिला षटकार. या मॅचमध्ये आपण बघतो दोन्ही टीमचा संघर्ष जारी आहे परंतु शेवटच्या सत्रात, पुढच्या येणाऱ्या सत्रात कोण जिंकणार याकडे आजच्या दिवसातला जो विजयी संघ पहिल्या 4 मधला त्यांचं सुद्धा लक्ष लागलंय. हा नक्कीच आपण पाहतोय ते देखील दिनेश देवगरे, ज्ञानेश्वर तेलंगे
हा फौजचे मामा त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय, त्यांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर या ठिकाणी दिनेश देवगरे आणि ज्ञानेश्वर तेलंगे यांचं या ठिकाणी शुभ आगमन. दोन्ही मान्यवरांना आम्ही या ठिकाणी विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक आणि दिबाने मामा यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन, त्यांना देखील विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं. षटकार येतोय, षटकाराच्या मदतीनं दाबफलक जाऊन पोहोचेल. षटकाराच्या मदतीनं दाबफलक जाऊन पोहोचेल ते 12 या दाबसंख्येवरती. प्रणित पाटील बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत केलं सुनीलनं. पुन्हा एकदा लो फुल टॉस आक्रमण केलंय, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि सागर त्या ठिकाणी होतं, त्यांना झेल ते एक यशस्वी आयोजक आणि तदनंतर आपण पाहतोय आस्त्रे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अनिकेत निकम यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय, त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत. त्यांना देखील विनंती असेल आपण मंचावरती या ठिकाणी येऊन आसनस्थ व्हायचंय. 12 धाबा धावफलकावरती विकेट प्राप्त केली. या अगोदरचा बॉल लाभदायक होता आत्मोले टीमसाठी, षटकार आला होता पहिल्या चेंडूवरती. दुसऱ्या चेंडूवरती गुड कमबॅक केलं गोलंदाज प्रणितनं आणि महत्वाची विकेट त्या ठिकाणी प्राप्त केली. नवीन फलंदाज नरेश ऑन स्ट्राईक वरती चांगल्या चेंडूच्या पैकी चेंडू पडला, त्यानंतर थोडंसं वेग होतं, एसटी रक्षकाचा वेध घेणारा तो चेंडू. या अगोदर आपण पाहिलं सुनील ठोंबरेची विकेट प्राप्त केली गोलंदाज प्रणितनं, परंतु झेल त्या ठिकाणी कॅरी केलं होतं ते विशाल पाटील या क्षेत्ररक्षकानं. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती येतोय गोलंदाज प्रणित. यू मिस आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय केलं आणि महत्वाची विकेट. अजून महत्वाची विकेट, 3 विकेट या ठिकाणी गमावल्यात. सुरुवातीपासून आपल्या गोलंदाजीचे जोहर आपण या ठिकाणी पाहतोय. भोकरपाडा टीम कडून प्रणित पाटील 6 धावा त्याने अध्यापक खर्च केल्यात या ठिकाणी आपण पाहतोय आतापर्यंत, आणि 2 विकेट देखील त्याने प्राप्त केलेले आहेत. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची पैकी चेंडू पडला, त्यानंतर एसटी रक्षकाचा वेध सागर त्या ठिकाणी आहेत आणि चांगलं एसटी रक्षण त्यांचं आपण त्या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल दापलक स्थिरावेल ते एकूणच निखिल पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय ते गोलंदाज प्रणित पाटील या गोलंदाजासाठी. निखिल पाटील लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेला एन्जॉय करतात, त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत. झेलला पकडलाय त्या ठिकाणी रितेश आगिवले होता आणि अजून एक मोठा आदरा फलंदाज
थँक्यू डिझे. 12 धावा दापलकावरती 4 विकेट या ठिकाणी गमावल्यात. बॅटिंग करत असताना अंबिका किराणा स्टोर, आई एकविरा, हातनोली या टीमनं आणि कमालीची गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहिली प्रणित पाटील कडून. केवळ 6 धावा. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. असं वाटलं होतं की धावा आता जमवल्या जातील हातनोली टीमच्या माध्यमातून, परंतु त्याच धावसंख्येवरती पूर्णविराम टाकलं, लगाम टाकली ती गोलंदाज प्रणितनं. आणि एकूणच आपण पाहतोय की केवळ 12 धावा 2 षटकाच्या अंती दापलकावरती. शेवटचं स्लॉक षटक बॉलिंग ट्रॅकवरती येतोय आदी पाटील. आदी पाटील एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि मागच्या मॅचमध्ये देखील चांगली गोलंदाजी त्याची राहिली. बॅटिंग त्याला फारशी चांगली करता आली नाही, लवकरच त्याने विकेट गमावली होती, परंतु एक चांगला फलंदाज, एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे. चिकाटी जिद्द या खेळाडूकडे आहे. ॲग्रेसिव्हपणा त्याचा आपण कित्येक वेळेला मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहिलंय आणि तोच आधी यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. रितेश आगिवले यांचं कौतुक केलं पाहिजे. 3-4 रात्रीमध्ये ते सतत जागरण करतायत, परंतु तरी देखील त्यांची गोलंदाजी चांगली राहिलेली या मैदानावरती. बारा धावा दापलकावरती 4 विकेट गमावल्या. तिसऱ्या षटकाला या ठिकाणी होईल सुरुवात. प्रोजेक्टेड स्कोअर दाखवतोय की 18 धावा होऊ शकतील, परंतु जर आक्रमण झालं तर बदल या षटकामध्ये करून देईल बालू कोंडिलकर आणि बॉल सीमारेषा पलीकडे जातोय. 6 धावेसाठी बिग षटकार. मागच्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा हिरो बालू कोंडिलकर आता बरसतोय. त्याच्या बॅट मधून येतोय हा षटकार. मागच्या मॅच मध्ये 41 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग त्यांनी साकार केली होती आणि धावसंख्येचा पाठलाग करत असताना चेसिंगला त्यांनी चांगली बॅटिंग केली होती. 1 मध्ये 4 करत असताना षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. यावेळेस पुन्हा एकदा अलोंग दी कार्पेटचा हा फटका. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दीप कडून थोडीशी मिसफिल्ड आणि त्याच क्षणाला आपण पाहतोय की सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. 2 धाब्याच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 20 या धावसंख्येवरती. आदी पाटीलची चांगली गोलंदाजी, परंतु त्याच्यावरती आक्रमण चढवतोय, हल्ले चढवतोय फलंदाज बालू कोंडिलकर. ऑन स्ट्राईक वरती बालू. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, दुसऱ्या चेंडूवरती दुहेरी धाव. चांगली बॅटिंग त्याच्या संपूर्ण दिवसभरामध्ये राहिलेली आहे हातनोली टीमसाठी. 25 ते 30 धावा असा आपण उल्लेख करतोय. बॉल तयार. पुन्हा एकदा लो फुलटॉस होता. झेल ड्रॉप होतोय. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी सहज कंप्लीट केले जातात. दीप सहजासहजी झेल कधी ड्रॉप करत नाही. अजिंक्य, मगाशी आपण वारंवार सांगत होतो की भोकरपाडा टीम तिकडे झाडाखाली शांत बसून दोन्ही टीमचा अभ्यास करते. भोकरपाडा टीमने जर का नीट अभ्यास केला असेल तर बाळूच्या सोडलेल्या कॅचमुळे सावली टीम या स्पर्धेतनं बाहेर गेली आहे. आणि इथे काय होत आहे तर बाळूच्याच वारंवार कॅचेस सुटत आहेत. बाळू धावफलकावरती मुसंडी मारतोय. 22 धावा त्याला सांघिक जमावल्यात. गोलंदाज तयार आधी. अठ्ठावीस या धावसंख्येवरती 25+ असा आपण उल्लेख केला होता आणि त्या धावसंख्येपर्यंत जाण्याचा प्रयत्न कायम ठेवला आहे तो बालू कोंडिलकरनं. वाईट बॉल, वाईटच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 29 या धावसंख्येवरती.
29 धाव फलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. वाईटची एक एक्स्ट्राची धाव मिळेल. जसं बालू कुंडिलकर यांचं झेल त्या ठिकाणी ड्रॉप झाला, तिथून जबरदस्त बॅटिंग हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल, धाव फलक स्थिरावेल ते एकूणच 29 या धावसंख्येवरती. बॉल तयार आणि हा चांगला फटका स्लॉट मध्ये टाकलं होतं. बॉलला त्याला पाठवलं आउट ऑफ दी पार्किंग प्लॉट मध्ये. षटकार. दिनेश देवघर यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. मी आयोजक या ठिकाणी पैठणे, आनंद पैठणे यांना विनंती करेन की आपल्या शुभाशय दिनेश देवघर यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. कल्पेश मालुसरे त्यांच्या सोबतीला असतील. कल्पेश मालुसरे, आनंद पैठणे यांचं देखील भरीव योगदान राहिलंय, परंतु सुरुवातीपासून आपण पाहतोय ही स्पर्धा अगदी गेले 10-15 दिवस अगोदरपासून आपण पाहतोय की आयोजकांची धावपल आपण पाहत होतो. त्यामध्ये साहिल महाबदे असतील, राज महाबदे असतील, त्यानंतर तेजस देवगरे असतील, कल्पेश मालुसरे असतील, आनंद पैठणे असतील, जयेश मालुसरे असतील, भावेश उमले असतील, सर्वांची मेहनत या स्पर्धेसाठी राहिलेली आहे. रोहित पवार यांचं विशेष आपण पाहतोय की योगदान या स्पर्धेसाठी राहिलंय. बॉल बॉयचं काम त्यांनी या स्पर्धेमध्ये केलंय. रुपेश पवार पाणी देखील मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाण्याची पूर्तता त्यांनी केलेली. या ठिकाणी ज्ञानेश्वर तेलंगे यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. ज्ञानेश्वर तेलंगे यांचा सन्मान आपण या स्पर्धेमध्ये करत आहोत. आणि तदनंतर आपण पाहतोय विठोबा दिवाणे मामांचा देखील सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करीत आहोत. एक झेल ड्रॉप झालं ऑन स्क्रीन वरती आपण या ठिकाणी पाहतोय. मान्यवरांचा सन्मान हा 36 धाबसंख्येचा आता पाठलाग करायचंय. 35 जमवल्या पहिल्या सत्रामध्ये, आता 36 धाबसंख्येचा पाठलाग करायचंय. पर षटक 12च्या रनरेटनं धाबायचंय. त्यानंतर आसरे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि एक यशस्वी आयोजक म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो ते अनिकेत निकम यांचा देखील सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आनंद पैठणे आणि त्यांच्या सोबतीला कल्पेश मालुसरे या दोन्ही मी आयोजकांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण अनिकेत निकम यांचा सन्मान या ठिकाणी करावं. सामाजिक, शैक्षणिक या क्षेत्रामध्ये त्याचबरोबरीनं ज्यावेळी समाजाला जे जे हवं आहे ते सामाजिक कार्य करणारे, सामाजिक बांधिलकी जपणारे अनिकेत निकम यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेतोय. मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी अनिकेत निकम यांना आपण सन्मानित करतोय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज नरेश ठुंबरे, पॉवर प्लेचं पहिलं षटक त्याच्या हातामध्ये. नरेश ठुंबरेकडे देखील भरपूर अनुभव आहे. बऱ्याचशा ओपनच्या स्पर्धा तो खेळलेला आहे, तालुकानीय स्पर्धा तो खेळलेला आहे. त्याचबरोबरीनं याच ग्रामीण संघातून खेळत असताना आपण कित्येक वेळा पॉवर प्लेचं पहिलं षटक या खेळाडूनं
ताकद असताना आपण पाहिलंय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. आदी पाटील आणि त्याच्या सोबतीला प्रणित पाटील आणि आदी पाटील ही सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. रसायनीचा मैत्री चषक आम्हाला आजही आठवत आहे. याच संघाच्या विरोधात 23 धाबसंख्येची गरज असताना लगातारचे 4 षटकार मारले होते आदी पाटील या फलंदाजानं आणि आतनोले टीमला त्या स्पर्धेमध्ये पराभूत केलं होतं. परंतु या मॅच मध्ये ती परतफेड करेल का आतनोली संघ? ऑन स्ट्राईक वरती आहे प्रणित, नॉन स्ट्रायकर एंड वरती आदी पाटील, बॉलिंग ट्रॅक वरती आहे गोलंदाज, एक वेगवान गोलंदाज नरेश ठोंबरे. पहिल्याच बॉलवरती एज लागली आणि महत्वाची विकेट. फलंदाज प्रणित पाटील बडी मस्त. हॅलो, एक काळ होता अजिंक्य, हा गोलंदाज नरेश ठोंबरे ज्या पद्धतीचा चेंडू फेकला ना, असेच चेंडू बघण्यासाठी जनसमुदाय उसळायचा. चिरल्याचं मैदान असो, जिथे 5 लाखाची राधे एंटरप्राइजेसची टुर्नामेंट व्हायची, तिकडे या गोलंदाजाला बघण्यासाठी लाखोंच्या संख्येनं प्रेक्षक यायचे. त्याचा हा उजव्या एष्टीच्या बाहेर बॅटची एज घेऊन जाणारा चेंडू बघण्यासाठी प्रेक्षक उपस्थित असायचे. तोच नरेश ठोंबरे पुन्हा एकदा या पहिल्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगली गोलंदाजी, वेगावरती स्वार होतोय, वेगाचा बेताज बादशाह म्हणून ज्याला ओळखलं जातं आणि रायगड एक्सप्रेस या नावानं देखील या गोलंदाजाला संबोधलं जातं. आणि तोच गोलंदाज नरेश ठोंबरे बॉलिंग ट्रॅक वरती आहे. खूप चांगली गोलंदाजी, कित्येक वर्ष आपल्या गावासाठी गावाच्या नावासाठी सातत्यपूर्वक चांगला खेळ करत आलाय तो नरेश ठोंबरे. आणि ज्या ज्या वेळेला आपण नरेशला बघतो ना गोलंदाजी मार्कवरती, त्यावेळेला सुधीर तांडेलची आठवण आल्याशिवाय राहत नाही, कारण दोघांमध्ये बरंचसं साम्य आपल्याला आढळतं. वेगवान चेंडू, फटका चांगला, यावेळेस एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा हा येतोय चौकार. यश आणि यशला यश मिळवणारा हा चौकार आपण या ठिकाणी पाहतोय. नरेश ठोंबरेच्या अगेन्स्ट त्यानं पहिल्याच बॉलवरती ठोकलाय चौकार. स्लोअर डिलेव्हरी होती, चेंज ऑफ पेस होतं, गती परिवर्तन होतं, एक धाव कंप्लीट. आणि या सिंगल धाबेच्या मदतीनं धापलक जाऊन पोहोचल ते 5 या धाबसंख्येवरती. बिमर साठी आपण चेक करत आहोत. कोणाचा कॉल आहे पंच? अंपायर्स कॉल. बिमरचा हा नो चेंडू आहे किंवा नाही या ठिकाणी आपण चेक करत आहोत. आमचे तिसरे पंच देखील या ठिकाणी आहेत. फेअर डिलिव्हरी आहे, खालच्या बाजूवरती लँड होतोय चेंडू. हा, कमरेपेक्षा खालच्या बाजूवरती चेंडू लँड होता आणि त्याकरता आपण पाहतो योग्य तो निर्णय या ठिकाणी दिलाय तुमच्या तिसऱ्या पंचांनी. लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. बॉल तयार, दिशा दिली आणि महत्वाची विकेट. बडी मछली जाल में फलंदाज आदी पाटील या चेंडूवरती होईल बाद. गुरु आणि शिष्यामध्ये ही लढत आपण पाहत होतो, हे बॅटल पाहत होतो, कारण की त्यांच्याच अकॅडमीमध्ये आपण पाहतोय की बरेचसे धडे शिकलेत ते आदी पाटीलनं आणि त्यांच्याच विरोधात हा फटका खेचण्याचा प्रयत्न करत होता आदी, परंतु जाळ्यात अडकवलं आदीला आणि महत्वाची विकेट या ठिकाणी प्राप्त केलेली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भोकरपाडा टीम कडून दाखल होतोय. रितेश आगेवले नवीन फलंदाज
दीपनं सोडलेला जेल आणि तदनंतर धाबा येत असताना आपण कित्येकदा पाहिल्यात की आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिल्या बालू कुंडिलकर नावाचं वादळ जे शांत होत होतं ते पुन्हा एकदा उसळलं आणि ते वादळ अगदी थेट शेवटच्या क्षणापर्यंत आक्रमण आक्रमण आणि आक्रमणच करत राहिलं मैदानाच्या आतमध्ये आणि बालू कुंडिलकरनं केलेली बॅटिंग आज संपूर्ण दिवसभरामध्ये त्यांची इम्प्रेसिव्ह राहिलेली आहे. या मॅचमध्ये देखील जबरदस्त बॅटिंग त्याने केली. मागच्या मॅचमध्ये 41 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग, मागच्या मॅचचा देखील तो मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय. 5 धाबा धावपलकावरती 4 चेंडूमध्ये खर्ची गेल्यात, 2 महत्वपूर्ण विकेट. शेवटच्या आता 14 बॉल आणि 31 धावसंख्येची गरज आहे. 14 चेंडू 31 धावसंख्येची गरज. धावसंख्येचं पाठलाग होणं जितकं सोपं वाटतंय तितकंसं सोपं नाहीये. पटका समोरच्या दिशेमध्ये लॉब केलाय आणि हा लांबच लांब जातोय. वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करत षटकार. थँक्यू डेझे, थँक्यू. या ठिकाणी आपण पाहतोय षटकार येतोय. रितेश आगिवले जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला ना त्याच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळतोय. चांगला चेंडूच्या पैकी या ठिकाणी बॉल येईल डॉट. धाव पलक जाऊन पोहोचलते 11 या धावसंख्येवरती. 12 बॉल आणि आता 25 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. 12 चेंडू आणि आता 25 धावसंख्येची गरज. आई एकविरा हातनोली, अंबिका किराणा स्टोर आई एकविरा हातनोली या मॅच मध्ये जिंकेल की शोनक 11 बोकरपाडा संघ देखील प्रयत्न करतोय धाबा जमवण्यासाठी. शेवटच्या आता 12 बॉल आणि आता विजयासाठी 25 धावसंख्येची गरज आहे. रितेश 2 बॉलमध्ये 6 या धावसंख्येवरती खेळतोय. यश 2 बॉलमध्ये 5 या धावसंख्येवरती खेळतोय. जसं यश न आल्या चौकार लगवणारा आपण फटका पाहिला यशच्या बॅटमधून 4 धाबा जरूर त्या चेंडूवरती मिळाल्या आणि त्यानंतर रितेश जसं मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला 2 विकेट जरूर गमावल्यात बोकरपाडा टीमनं, परंतु रितेशनं त्या फटक्यानं सांगितलं की आम्ही देखील या मॅचमध्ये मोठे फटके मारू शकतो आणि त्याच्या बॅटमधून आलेला षटकार धावसंख्येला आकार देतोय. 11 धाबा धावपलकावरती. शेवटच्या आता निर्णायकारक चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि 25 धावसंख्येची गरज आहे. हळूहळू आपण पाहतोय की अगदी ही स्पर्धा शेवटाकडे जात असताना आणि आजच्या ह्या दिवसामधील आपण पाहतोय दुसऱ्या फेरीची ही दुसरी लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एकीकडे शोनक 11 बोकरपाडा, जय हनुमान बोकरपाडा आणि त्यांच्या विरोधात अंबिका किराणा स्टोर आई एकविरा हातनोली. हा चेंडू या ठिकाणी पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईटच्या मदतीनं धावपलक जाऊन पोहोचलते 12 या धावसंख्येवरती. 12 चेंडूने आता 24 धावसंख्येची गरज. चला संपूर्ण टीम ज्या क्वालिफाय झाल्यात पहिल्या दिवसामध्ये टेंबरी, दुसऱ्या दिवसामध्ये यंग स्टार जांभिवली आणि तिसऱ्या दिवसामध्ये मोहपे, तिन्ही टीमचे कॅप्टन किंवा कोणते खेळाडू लाईव्हच्या माध्यमातून पाहत असाल तर तुम्ही रिपोर्टिंग करण्यासाठी आता यायचंय. फटका चांगला हवेमध्ये, बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. त्या एंडला चेंडू सीमारेषा पलीकडे जात नाही असा आपण वारंवार उल्लेख करतो, परंतु षटकार येतोय. या षटकाराच्या मदतीनं धावपलक जाऊन पोहोचलते 18 या धावसंख्येवरती. 18 धावा धावपलकावरती. चांगला फटका घेतला. या वातावरणामध्ये त्या दिशेमध्ये फटकेबाजी करणं थोडंसं अवघड आहे, परंतु यश सांगतोय की आम्ही आक्रमण करू. पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल येईल. धावपलक स्थिरावेल ते 18 या धावसंख्येवरती. शेवटच्या आता 10 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज आहे. अजूनही अर्धा पल्ला गाठलाय, अर्धा पल्ला पार करायचा आहे. यश जर पाहिजे असेल तर यशला काहीतरी करावं लागेल. 10 बॉल आणि आता 18 धावसंख्येची गरज. पटका यावेळेला चांगला गॅप मधून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घ्यायची की नाही आणि फलंदाज या ठिकाणी चेक केलं जाईल.
फेरफार केलं जात आहे. रनआउट स्वरूपात फलंदाज बाद आहे किंवा नाही. या ठिकाणी आपण पाहतोय प्रवीण मालुसरे लायन्स ग्रुप उपाध्यक्ष पनवेल तालुका यांचं या ठिकाणी थोड्याच वेळात त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील करतोय आम्ही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. चला नॉट आउट आहे. फलंदाज सेफ असेल. दोन्ही अँगलने आपण या ठिकाणी चेक केला आणि जरूर योग्य तो निर्णय अगदी तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. आनंद पैठण यांचं देखील आपण कौतुक केलं पाहिजे. योग्य तो निर्णय ते त्या या ठिकाणी देतात. तिसरे पंच देखील आहेत. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आपण हा योग्य तो निर्णय अगदी तुमच्यापर्यंत पोहोचवला. शेवटच्या आता 9 चेंडू आणि 16 धाबसंख्येची गरज आहे. 16 धाबसंख्येची गरज. ऑन स्ट्राईक वरती यश, बॉलिंग ट्रॅक वरती सुनील ठोंबरे तयार आहे. फटका चांगला आपलातून या पटक्याला खेचलं फलंदाज यशनं आणि दमदार येतोय हा दर्जेदार यशच्या बॅटमधून षटकार. या षटकाराच्या मदतीने आता समीकरण बदलेल. शेवटचे 8 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 10 धाबसंख्येची. 8 चेंडूने आता 10 धाबसंख्येची गरज. तेजत देवगर यांच्याकडून सागर पाटील आणि भोकरपाडा टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत. बॉल तयार. सुनील ठोंबरे थोडासा मागळा ठरला परंतु अजूनपर्यंत काही घडलं नाही. अजूनपर्यंत काही बिघडलं नाही. शेवटचे 7 बॉल आणि 10 धाबसंख्येची अजूनही गरज आहे विजयासाठी भोकरपाडा टीमला. बॉल तयार. सुनील पटकन यावेळेस देखील चांगला एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट. ड्राईव्ह लगावलंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि
चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी संघासाठी धाबा जरूर वाचवल्यात. धाबा मिळतील दोन धाबेच्या मदतीनं एकूणच धावफलक जाऊन पोहोचल ते 28 या धाबसंख्येवरती. शेवटचे 6 बॉल आणि 8 धाबसंख्येची गरज आहे. पनवेल तालुका उपाध्यक्ष लायन्स ग्रुप सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य पनवेल तालुका उपाध्यक्ष श्री प्रवीणदादा मालुसरे पुरस्कृत जय हनुमान क्रिकेट संघ लोणिवली आयोजित लायन चषक 2026 चं हे दिमागदार देखणं आयोजन 4 जानेवारी 2026 दिनानिमित्त ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. प्रथम पारितोषिक 20,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 10,000 रुपये आणि तृतीय क्रमांक 5,000 रुपये व भव्य चषक आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. कोणाला या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल त्यांनी यश मालुसरे, रुद्र मारुसरे, किशोर बर्वे आणि ऋतुराज पाटील यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. धन्यवाद. 6 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 8 या धावसंख्येची. बॉल तयार. डिफेन्सिव्ह स्ट्रोक एक धाव त्या ठिकाणी मिळाली जाते. शेवटच्या आता 5 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 7 धावसंख्येची. 5 चेंडू आणि आता 7 धावसंख्येची गरज. शेवटचे निर्णायकारक 5 चेंडू आणि आता 7 धावसंख्येची गरज आहे. आणि झेलला त्या ठिकाणी कॅरी केलं. महत्वाची विकेट फलंदाज या ठिकाणी होईल बाद. शेवटच्या आता 4 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज आहे. दवा आणि दुवा होती ना तो फलंदाज आता यश तिथे बाद होतोय. अक्षय देवगरे देखील थोडेसे चिंताग्रस्त असतील जशी यशची विकेट त्या ठिकाणी प्राप्त झाली तशी. परंतु बराचसा मित्र म्हणेन स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे बोकरपाडा टीमकडे. चला वानिवली टीमचे कॅप्टन आपण इथे या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. वानिवली टीमचे कॅप्टन चला आपण या ठिकाणी यायचंय. तदनंतर टेंबरी, मरियाई, जांभिवली आणि मोहोपे याही संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करण्यासाठी यावं. जर कोणता एक संघ या ठिकाणी उपस्थितीमध्ये नसेल तर आयोजकांनी सांगितलंय की त्याच ठिकाणी आपण त्या संघाला बाद करणार आहोत. जो काय निर्णय जो काय प्राइज आम्ही देऊ तो प्राइज तुम्हाला गृहीत धरावा लागेल. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि मोक्याच्या क्षणाला महत्वाची विकेट प्राप्त केली जाते की काय. आणि पंचांनी बोट उंच केला आणि महत्वाचा फलंदाज
जबरदस्त गोलंदाजी करतोय अक्षय. हा गोलंदाज 3 चेंडूमध्ये त्यानं 2 विकेट प्राप्त केल्यात, एकच केवळ धाव त्यानं अद्याप खर्ची केली आहे. 1 विकेट प्राप्त केली आणि 2 धाबा त्यानं त्या ठिकाणी खर्ची केल्यात. शेवटच्या आता 3 बॉल आणि 6 धाबसंख्येची गरज आहे. नवीन फलंदाज करण पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 3 चेंडूने आता कंपल्सरी चेसिंग, 6 धाबा करायचे आहेत. यशने मारलेले 1-2 मोठे फटके या ठिकाणी आपण पाहतोय. आदरणीय ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड यांचं या ठिकाणी शुभागमन, त्यांचं करतोय आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मुख्य व्यासपीठावरती ते येत आहेत. कुंभिवली ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. करूया त्यांचं मनपूर्वक स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. पटका यावेळेस आक्रमण केलं, 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये आणि आता स्वतःवरती विश्वास दाखवतोय. ऑन स्ट्राईक वरती असेल फलंदाज रितेश. शेवटच्या आता 2 बॉल आणि आता 5 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम, म्हणजे येणाऱ्या 2 बॉल मध्ये 5 धावसंख्येचा पाठलाग तुम्हाला करावाच लागेल. पटका यावेळेस फसलाय, झेल ड्रॉप. शेवटचा 1 बॉल आणि आता 4 धावसंख्येची गरज. 1 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे. मागच्या मॅच मध्ये देखील आपण हेच चित्र पाहिलं. सावरोली टीमच्या क्षेत्ररक्षकाने सोडलेला झेल आणि तोच झेल आज सावरोली टीमला झोपू देऊ शकत नाही. बालू कोंडिलकरला दिलेलं जीवनदान आणि तदनंतर आलेला शेवटच्या 1 चेंडूमध्ये 4 धावसंख्येची गरज असताना षटकार. आणि करण पाटीलनी जर या मॅच मध्ये षटकार लगावला तर अक्षय मॅच जर जिंकवली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज अक्षय देवगरे यांच्या माध्यमातून देण्यात येईल. नक्कीच बॉल तयार. अक्षयचं कौतुक केलं पाहिजे. पटका फसलाय, 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट आणि हा सामना या ठिकाणी जिंकलाय तो अंबिका किराणा स्टोर आई एकविरा आत्नोली टीमनं. यशची विकेट फार धन्यवाद डीजे थोडं थांबा. यशची जिथे विकेट प्राप्त केली ना तिथून ही मॅच सोडावी लागली.